पहिल्याच पावसात महामार्गांवर खड्डेच खड्डे. हा रस्ता बनवून 1 महिनाही झाला नाही. पांढरकवडा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर करंजी ते पिंपळखुटी दरम्यान पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पण याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हा रस्ता बनून काहीच दिवस झाले असतानाही पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. करंजी पांढरकवडा ते पिंपळखुटी हा 40 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याने रस्त्याची काहीही चौकशी किंवा पाहणी न करता आपसी देवाणघेवाण करून हा रस्ता उत्तम दर्जाचा असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचे समजते. राष्ट्रीय महामार्ग 44 हा काश्मीर ते कन्याकुमारी असा आहे. यामुळे या महामार्गावर हजारो लांब पल्ल्यांची मोठी वाहने धावत असतात. हा महामार्ग असल्याने मोठी वाहने सुसाट वेगाने धावत असतात. पण रस्त्यावरील हे खड्डे चुकविताना या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात आणि मोठ्या गाड्या पलटलेल्याही आहेत. यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो, खड्डेच खड्डे चोहीकडे, मग रस्ता गेला कुणीकडे? प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज. क्यों रे भाई, क्या हुआ गाड़ी को क्या हो गया? पलटी कर गया। कहाँ पे? जगह पे। कहाँ पे करा? यहीं पे है बाकी। काय की वजह से हुआ? जैसे अभी खड्डा है, ये गड्ढे की वजह से हुआ? सामने वाला लाके ब्रेक मार दिया, खाली गाड़ी। हाँ पीछे से हम लेके आए हाँ। और जब उसको देखा कि एक्सीडेंट हो जाएगा, लेफ्ट साइड खींचा, हाइट माल पलटी कर गया, कच्ची कूद गया रोड। तो कोई हाईवे वाले नहीं आए क्या यहाँ पे मदद के लिए? नहीं, आए थे। हाँ, वही तो कल से हुआ है ये। कल से हुआ क्या? गड्ढे की वजह से हुआ ना? गड्ढे की वजह से हुआ। नाम क्या है तुम्हारा? मसरूर अहमद। कहाँ के आप? इलाहाबाद। ठीक है।